छत्रपती बहाल केले ते राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषांनी तुमची आमची मान स्वाभिमानाने ताट केली ते छत्रपती शिवराय, ज्यांचा इतिहास ऐकताना वाचताना डोळ्यात पाणी येते आणि अंगावर काटा येतो ते धर्मवीर शंभूराजे आणि तमाम मावळ्यांना मी शिववाक्याची कुमारी प्रतीक्षा रावसाहेब बोरसे तुमच्या टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करते। महाराष्ट्राच्या मातीत अन्याय अत्याचार इतका माजला होता की जनतेला कोणी वाली उरला नव्हता। अशा अवस्थेत मासाहेब शिवाय देवी समोर गेल्या आणि शिवाय देवीला साखर घातलं। ए आई शिवाय देवी, तुला जर हा अन्याय अत्याचार दूर करायचा असेल तर माझ्या पोटी एक पुत्र जन्माला घाल। आणि 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, बघता मासाहेब जिजाऊंना डोळायला लागले। तिथे उभे असलेल्या लक्ष्मीने विचारले, मासाहेब आपणास डोळायला लागले, आपणास काय खावेसे वाटतात? आऊसाहेब म्हणाले, नाही, मला लाडू खावेसे वाटतात, पेढे खावेसे वाटतात। आऊसाहेबांनी लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी मला तर डोळायला लागले, एका हातात ढाल घ्यावी, एका हातात तलवार घ्यावी, घोड्यावर टांग टाकावी आणि घोड्याला टाच मारावी आणि माझ्या महाराष्ट्राकडे लागली नजर करणाऱ्या शत्रूंची मुंडका छाटावी। आणि आमच्या मासाहेबांचे डोळे काय म्हणतात? माझ्या नवरीची सिरियल बघणं, लुडो खेळणं सांगितलेलंच बरं। एकदा शिवराय 5 वर्षाचे असताना मासाहेब जिजाऊंना विचारतात, आऊ बळीचं राज्य म्हणजे काय? तेव्हा जिजाऊ सांगतात, राजे एकेकाळी महाराष्ट्रात आनंदात नांदत होत्या, पण या यवनानं महाराष्ट्रात सगळं काही उद्ध्वस्त करून टाकलं। शुभ ज्यावेळी या भगव्या झेंड्यावर आणि या हिंदू धर्मावर संकट येणार आहे, त्यावेळी प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण जन्म घेणार आहे। हे ऐकून शुभराजे उठून उभे राहतात आणि म्हणतात, मी ओळखतो जाणता राजा, मी करील त्या भगवाचं रक्षण। आतापर्यंत आपण काटकोण शिकला, त्रिकोण शिकला, पण शिवरायांचा दृष्टिकोन शिकला का हो? हाच सगळ्यात मोठा विषय आहे। शिवरायांचा दृष्टिकोन सारी 300 वर्षापूर्वी कसा होता याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते। आज जर एखाद्या कंपनीत आग लागले तर ती आपल्याला 3 तेने विझवावी लागते, पण चला शिवरायांच्या स्वराज्यात चला। शिवराय आपल्या मावळ्यांना म्हणतात, बाबांना झोपाच्या वेळेस दिवा विझवून झोपत जा। एखादा उंदीर यायचा आणि पेटीवर तोडत घालायचं आणि झोपडीला आग लागायची। झोपडीला आग लागू नाही म्हणून शिवरायांचं तंत्रज्ञान काम करायचं। माझ्या राजाचं तलवारीवर बुद्धीचं सौंदर्य होतं। एकदा मिर्झा राजे जयसिंग आणि शिवराय यांच्यामध्ये तहाची बोलणी चालू होती। इकडे दिलेर खान पुरंदरावर चालून जातो आणि पुरंदरावर उभा होतो। आमची मुरारबाजी देशपांडे मुरारबाजींचं शौर्य बघून दिलेर खान त्या मुरारबाजींना म्हणतो, सुन मुरार, ऐक मुरार, कशाला मरतोस? इकडे भाष्य तुला सोनं नाणं माणिक मोती देतील। हे ऐकून तो दिलेर खान त्या मुरारबाजींना म्हणतो, आम्हा मराठ्यांना आणि शिवरायांना वक्ता बैमान झाला असेल, पण आम्ही मराठे कधी वक्ताला बैमान होत नसतो। आमची जात ही रक्ताला न बैमान होणारी आहे। शिवरायांनी जीवाला जीव देणारी माणसं जोडली, म्हणून दादांना शिवचरित्र वाचा। शिवचरित्र म्हणजे जगण्याचा मूलभूत मंत्र आहे। आपल्या मुलांना पुस्तक वाचायला लावा। पुस्तक वाचलं की मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कधीही न मस्तक होत नाही। न मोदी, न सोनिया गांधी, न शरद पवार, न अजित पवार, न उद्धव ठाकरे, न राज ठाकरे, आमचा नेता ओंली जरांगे पाटील। 2024 आमचा पक्ष